हे आहे स्टार. आपण पाहत आहात स्टार माझा. आणि आता एक वेगळी बातमी. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पदयात्रा सुरू केली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मस्थान असलेल्या साताऱ्यातल्या नायगावातून ही पदयात्रा सुरू झाली. 28 ऑगस्ट पर्यंत ही पदयात्रा गावागावात जनजागृती करणार आहे. पुण्यातल्या फुलेवाड्यापर्यंत ही पदयात्रा जाईल. गृहमंत्री आर पाटील आणि त्यांच्या मुलीनं या पदयात्रेची सुरुवात केली. महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण सातत्यानं घटतंय. तसंच स्त्री भ्रूण हत्येच्या घटनाही गेल्या काही दिवसात वाढल्यात. त्या पार्श्वभूमीवर लेक वाचवा अभियान सुप्रिया सुळे यांनी हाती घेतलंय. आणि या निमित्तानं सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी अश्विनी जोशीनं. आपल्याबरोबर आहेत आता खासदार सुप्रिया सुळे ताई. ताई, तुम्ही एक मोठी रॅली इथे कंडक्ट करत आहात. मोठ्या प्रमाणात महिला जमलेल्या आहात आणि स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रॅली काढली आहे. नक्की किती महत्त्वाचा आहे प्रश्न आणि या रॅलीद्वारे कशा प्रकारे प्रबोधन करण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे? हा कार्यक्रम एक अवेअरनेस प्रोग्राम आहे समाज प्रबोधनासाठी, की मुलगी असू दे किंवा मुलगी, जे काय असावं ते सुदृढ असावं. एवढ्यासाठी चाचणी तुम्ही जरूर करा. पण जेंडर इक्वालिटी म्हणजे मुलगी असू दे किंवा मुलगी, ते आपलं एक मूल आहे. मग एक असू दे किंवा दोन, याचा एक फॅमिली प्लॅनिंग करून आपण इथून पुढे मुलगी किंवा मुलगा ह्याच्यात कुठलाही भेदभाव नाही. आणि तुम्ही बघता जे विकसित देश आहेत, जे सगळे विकसित देश आहेत, तिथे महिला आणि पुरुष यांची समानता तुम्ही बघता. आणि जे नाही झालेले आहेत प्रगतिशील देश, तिथे महिला नेहमी मागे दिसतात. त्याच्यामुळे समाजात जर आपल्याला पूर्णपणे विकसित करायचं असेल तर महिला आणि पुरुष यांची जेव्हा समानता होईल तेव्हाच आपल्याला भारत ही पुढे बाकीच्या देशांसारखा गेलेला दिसेल. नक्कीच अनेक गुन्हे जे आहेत या प्रकारचे ते पुढे येत आहेत, पण त्याच्यावरची जी कारवाई आहे ती होत नाहीये. जितक्या तातडीने गरजेची आहे ती कारवाई होणं तितकी होत नाहीये. त्याची मागणी माननीय आर पाटीलही होते आज सकाळी या पदयात्रेत. त्यांनीही आम्हाला शब्द दिलाय की ते स्वतः जातीने या विषयात लक्ष घालतील, याच्यात कायदे केले जातील. पण जोपर्यंत आपण आपले मनातले विचार बदलत नाही, किती कायदे घेतले, कारण का हा नुसत्या कायद्यांनी सुटणारा प्रश्न आहे, एक सामाजिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आपले मन आपण बदलत नाही तोपर्यंत हे बदल होणार नाही. म्हणून हा एक 5-10 वर्षाचा व्यापक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात ही पदयात्रा. नक्कीच याच्याबरोबर स्त्री भ्रूण हत्या तर आहेच आहे, पण त्याच्यावर हुंडा सारखा प्रश्न असेल किंवा स्त्रियांची सुरक्षितताचा प्रश्न असेल, याबद्दलही अनेक प्रश्न विचारले जातात. आम्ही टप्प्याटप्प्याने सगळेच घेणार आहे. कारण का जेव्हा ही चर्चा ग्रामसभेपर्यंत, कॉलेजपर्यंत, आम्ही कॉलेजसाठी एक वेगळा कार्यक्रम माननीय राजेश टोपेंच्या मदतीने घेतोय, माननीय जयंत पाटलांच्या मदतीने ग्रामविकास खात्याच्यातून, म्हणजे ग्रामीण असेल किंवा शहरी असेल, सगळ्या थरातल्या मुलींपर्यंत. कारण का शेवटी हा एक मुलगी आणि मुलाचा प्रश्न असतो, हा फक्त मुलीचा निर्णय नसतो. त्याच्यामुळे हा सगळ्याच समाजातल्या सगळ्याच घटकांच्याचा प्रश्न. पण असं वाटतं का की हे सगळं रोखण्यासाठी एका स्त्रीचीच पहिल्यांदा मानसिकता बदलणं गरजेचं आहे? कारण स्त्रीची नाही, पुरुषाची मानसिकता तेवढीच असते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. या होत्या सुप्रिया सुळे ताई, ज्यांनी आपल्याला सांगितलं आहे की या सगळ्यासाठी जी आहे स्त्रीची जी भूमिका आहे ती तिच्याबरोबर जी आहे ती समाजाची आणि त्या पुरुषाची जी भूमिका आहे त्याचं जे मन आहे ते बदलणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसोबत अश्विनी जोशी, स्टार माझा. हे आहे स्टार. आपण पाहत आहात स्टार माझा.